मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कोकम प्रेमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि काल मस्त असं स्वागत झालेलं आहे गणपतीच्या आगमनाचं. आणि आजचा दुसरा दिवस आहे आपला. तर आज गणपतीचं 1.5 दिवसाचे गणपतीचे विसर्जन आहेत. आणि आपला 5 दिवस आहे गौरी गणपती. आणि काही वाड्यातले आहेत आपल्या, ते 5-6 गणपती आहेत, त्यांचं आज विसर्जन होणार आहे. तर आज मस्त असं सकाळ सकाळ वातावरण एकदम शांत आहे. आणि पाऊस पण थोडा कमी आहे, ऊन असं पडलेलं आहे. तर आज दिवसभरात आपल्याला काय काय करता येते ते ह्या ब्लॉगमध्ये आपल्याला बघण्यात येईल. आणि चला मग आधी आपण पूजा करून घेऊया गणपतीची आणि मग आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. बघा सुंदर असं वातावरण झालंय. आता ना इथे काळोख झालंय आणि तिकडे थोडंसं ऊन पडलंय. आता इथं ऊन होतं आधी. आणि बघा वातावरण बघा कसं आलं, एकदम मस्त छान असं. हा समोरचा अंगण आहे आमचा. हे बघा सुंदर असं वातावरण आहे. बहुतेक आता पाऊस पडण्यासारखं असं वाटतं परत. घराची बॅक साईड आपल्या तर छान अशी चूल ठेवलेली आपली. आता मस्त असं सकाळी उठलाय ना, गरम पाणीने असं चुलीवरचं आंघोळ केलेलं आहे. आणि समोरच आपलं बॅक साईडच्या परचा हे बघा छान अशी कोंबड्या मोब्या. हिरवळ वातावरण झालं बॅक साईडला खरं म्हणजे. आधी पूजा करून घेऊया देवाची. तुला असं लागले पाहिजे ना. तर आपल्याला आता जायचं आहे खालच्या घरी. बघूया आपण खाली काय चाललंय झालंय, म्हणजे घराचं बंद असताना आपल्याला. तर जाऊन आधी बघूया, साफसफाई थोडीफार करूया आणि मग तिकडनं मुंबईला जायला निघूया आपण. परत असं ऊन पडलेलं आता आणि वातावरण बघा. हो निघूया मित्रांनो. आपण आता घरी चाललोय खालच्या. आणि हे बघा आजूबाजूचं हिरवळ वातावरण. आपल्याला खरं तर मंदिराच्या इथनं रोड आहे थोडंसं जायला, तिथनं आपण जातोय. छान असं हिरवळ वातावरण झालं. हे भात आहे, तुम्हाला मी आधीच्या ब्लॉगमध्ये पण दाखवलं होतं. भाताची शेती या साईडला केलेली आहे. आपण आता घराच्या मागच्या गेटने जायचं आपल्याला. बघूया खूप गवत वाढलंय. बघा मागची साईड आपले. आणि स्विमिंग पूल बघा फुल भरलेलं आहे. खरं तर गणपतीला थांबायचं होतं मला, तर सुट्टी नसल्यामुळे जाणं भाग आपलं. हो लादी बिदी सर्व शेवाळी झालेत.
हे बघा स्विमिंग पूल एकदम भरलेला आहे. इथे पण गवत वाढलेत भरपूर. आणि आपलं घर बघा. परत आपल्याला यायचं आहे. सर्व प्लॅस्टिक वगैरे आता पाऊस गेल्यावर काढायला ते अजून साफसफाई करावं लागणार आहे परत. अरे बापरे, आज झाड गेलं आमचं. मोगऱ्याचं झाड झालेलं मोठा एकदम. हा बघा, तर हा गेला. सर्व साफसफाई करून घ्यावं लागणार आहे परत. तर आपण आधी घरी जाऊया. पूर्ण आतमध्ये एकदम. काल आपण खालती पूर्ण झाडी मारून वगैरे गेलोय. आता वरचं बघूया सर्व किती काय कचरा आहे का तो साफ करावा लागेल आपल्याला. बेडरूम वगैरे सर्व हे करून घेतले आता बरोबर. आपण वरती जाऊन बघूया आता. अरे बाप रे, सर्व कबुतरांनी वाट लावून ठेवलेले बघा. पुन्हा थोडा कचरा आला इकडे. या बेडरूम मध्ये बघा, इथे पण थोडी माती वगैरे भरली. सर्व कबुतरांनी वाट लावली तुम्ही जास्त, बाकी काय नाही बघा. सर्व कबुतरांनी करून ठेवलेलं आहे. ते थोडंफार साफ करून घेऊया आपण लगेच. मित्रांनो, हे समोरची पूर्ण व्ह्यू आहे. आणि इथे पूर्ण कचरा होता. साफसफाई सर्व करून झाले आपले. आणि बघा वातावरण बघा. आणि घराच्या समोरचा व्ह्यू पण बघा. पाऊस आता थोडंफार येऊन गेला आता लगेच. समोरच मंदिर आणि स्विमिंग पूल बघा आपला. चला आता आपण जाऊया वरती, निघायची तयारी करूया, घरी जायची. आणि आता आहे ना गावामध्ये ना नवीन पाईपलाईन झालं. पाईपलाईनचं काम झालं पाण्याचं. तर त्याचं ओपनिंग आहे आज. आणि त्यासाठी सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत ते कार्यक्रम पार पडणार आहे भूमिपूजनचं. ऍक्च्युली मला वाटतं झालेलं आहे. त्यांचं ओपनिंग आहे फक्त वाटतं ती. तर ते होणार आहे आता. ते चालू आहे कार्यक्रम. बघूया आपल्याला ते बनवायला भेटला तर ब्लॉग तोही दाखवू आपण त्यामार्फत. तर आता निघूया आपण लगेच. आपण आलोय. आणि हा बॅनर आहे. अशा उद्घाटन सोहळ्यासाठी त्यांची उपस्थिती लाभलेली आहे. बघूया आपण.